नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. म्हणजेच मनरेगा अंतर्गत मागेल त्याला विहीर योजना लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्र कोणकोणते आहेत ह्याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि अजूनही आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ आपण घेऊन येत राहतो. चला तर मग मनरेगा अंतर्गत मागेल त्याला विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, योजनेचं ओळख पहिला मी तुम्हाला सांगतो. मागेल त्याला विहीर ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा अंतर्गत चालवली जाते. ह्या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला त्याच्या स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळते. ह्या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे बागायत क्षेत्र वाढवणे, सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. ह्या योजनेत केवळ गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जातं. म्हणजेच आता ज्या अल्पभूधारक आणि गरीब शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये विहीर जर नसेल तर मनरेगा अंतर्गत त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान देऊन विहीर खोदण्यासाठी ह्या योजनेचा लाभ दिला जातो. आता मित्रांनो, ह्या योजनेचं पात्रता आणि अटी काय असते लाभ घेण्यासाठी पाहूया. ह्या योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही अटी असतात. तर पहिलं अट आहे अर्जदाराने शेतजमिनी नोंद असावी. म्हणजेच अर्जदाराच्या नावावरती शेत हे नोंदणी असावी. दुसरं अट आहे ती जमीन कोरडेवाहू असावी, म्हणजे सिंचन सुविधा नसावी. म्हणजेच आता ह्या मनरेगा अंतर्गत विहिरीसाठी जर तुम्ही लाभ घेणार असाल तर अर्ज करणार असाल तर तुमची जमीन ही कोरडी असावी, त्या तुमच्या शेतामध्ये विहीर नसावी, तरच तुम्हाला ह्याचं लाभ मिळणार आहे. तिसरं अट आहे अर्जदार मनरेगाच्या कामासाठी नोंदणीकृत असावा. म्हणजेच मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजना राबवली जात होतं, त्यामध्ये तुम्ही अर्जदार म्हणून नोंदणीकृत असावा, तरच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याच्यानंतर चौथं अट आहे अर्जदाराने विहिरीसाठी कधीच कोणतीही सरकारी मदत घेतली नसावी. म्हणजे तुमच्या शेतामध्ये जर अगोदर विहीर असली किंवा तुम्ही नवीन विहीर खोदण्यासाठी अनुदान घेतलं असाल तर ह्या योजनेमधून अनुदान मिळणार नाही. पाचवं अट आहे अनुसूचित जाती जमाती वंचित घटक यांना प्राधान्य दिलं जातं. त्याच्यानंतर 6वा अट आहे विहीर शेतकऱ्यांच्या स्वतःच्या शेतात असावी लागते. म्हणजेच आता तुम्ही तुमच्या नावावरील अर्ज भरून दुसऱ्याच्या शेतामध्ये हे विहीर खोदणं येत नाही, तुमच्या स्वतःच्या शेतातच विहीर खोदायचं आहे. आता मित्रांनो, लागणारी कागदपत्रे चला तर आता बघूया. ही योजना घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे महत्त्वाचं पॉईंट असणार आहे. आज मी तुम्हाला ह्या टॉपिकवरतीच व्हिडिओ बनवला आहे, कारण मनरेगा अंतर्गत विहिरीसाठी लाभ घेण्यासाठी काही जणांना कागदपत्रेच माहीत नसतात. CSC सेंटर किंवा कुठे ज्यांनी अर्ज करतात पंचायत समितीकडे वारंवार हेलपाट मारण्यापेक्षा आपला व्हिडिओ पाहून कागदपत्रे सर्व सोबत घेऊन पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन तुम्ही अर्ज भरला तर तुम्हाला ह्या योजनेमधून लगेच लाभ मिळेल, तुमची वेळही वाचेल. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मग कोणती कागदपत्रे आहेत ते जाणून घेऊया. तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन पहा. पहिलं कागदपत्र आहे अर्जदाराचा फोटो, पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे. त्याच्यानंतर दुसरं कागदपत्र आहे 7/12 उतारा, म्हणजे जमिनीचा मालकीची माहिती असलेला 7/12. तुमच्या नावावरती जर जमीन असेल तर तुमच्या नावावरती तुम्ही जर अर्ज करणार असाल तर तुमचं 7/12 लागणार आहे. त्याच्यानंतर तिसरं 8 उतारा शेतीच्या नकाशासह, म्हणजे तुमच्या 7/12चा जो 8 असतं तो सुद्धा काढून घ्यायचा आणि शेतीचा नकाशा तुमचं हे सुद्धा ऑनलाईन निघतं, ते सुद्धा काढून घ्या. त्याच्यानंतर चौथा आहे आधार कार्ड ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड एक लागणार आहे तुमच्यासोबत. त्याच्यानंतर 5वं कागदपत्र आहे रहिवासी दाखला, डोंगरावर राहतो ह्याचा पुरावा जर लागल्यास, म्हणजे रहिवासी दाखला तुम्ही ज्या गावात राहताय त्या गावाचं
रहिवासी दाखला लागतो. त्याच्यानंतर 6वा आहे शेतकऱ्याचा उत्पन्नाचा दाखला. तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ह्याच्यानुसार जो शेत ऑफिसमध्ये मिळतो तो तुम्ही काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 7वा जात प्रमाणपत्र. जर अनुसूचित जात जमात असेल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र लागणार आहे, बाकीच्यांना लागणार नाही. त्याच्यानंतर 8वं कागदपत्र आहे बँक पासबुक झेरॉक्स. तुम्हाला हा मेन आहे की बँक पासबुक DBT अंतर्गत लिंक असलेलाच बँक पासबुक जोडायचं आहे, कारण हे पैसे DBT अंतर्गत जमा होतात. आता हे नवीन नियमानुसार तुम्हाला ज्या बँकेत आता अगोदर समजा PM आवास योजनेची असतील, त्याच्यानंतर PM किसान सन्मान निधी योजनेची लाभ असेल किंवा पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, नमूद शेतकरी योजनेचे पैसे असेल, ज्या बँकेमध्ये येतात त्या बँकेचंच पासबुक तुम्हाला जोडायचं आहे. त्याच्यानंतर 9वं कागदपत्र आहे मनरेगामध्ये नोंदणी केलेलं जॉब कार्ड. हा एक महत्त्वाचं कागदपत्र आहे. हा जॉब कार्ड असला तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. हा जॉब कार्ड कुठं मिळतो? ग्रामपंचायतमध्ये, म्हणजे रोजगार हमी सेवक असतो किंवा ग्रामसेवककडे, हे त्यांच्याकडे तुम्हाला मिळतो. एक फॉर्म भरायचा आहे, तो तुम्ही डायरेक्टली ग्रामपंचायतमध्ये व्हिजिट करा आणि तिथं आम्हाला जॉब कार्ड पाहिजे आणि आम्हाला जॉब कार्ड नोंदणी करून द्या असं त्यांना सांगा. त्यांनी लगेच तुम्हाला मनरेगा अंतर्गत नोंदणी करून जॉब कार्ड देतील. त्याच्यानंतर 10वा आहे फोटोशॉप नकाशा. विहीर कशी कुठे खोदली जाईल ह्याचा आराखडा ग्रामसेवक देतो, म्हणजे ग्रामसेवकाकडून फोटोशॉप नकाशे काढून घ्यायचा आहे. तो सुद्धा एक कागदपत्र घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 11वा कागदपत्र आहे अर्ज फॉर्म. ग्रामपंचायतीतूनच मिळतो. हा फॉर्म तुम्हाला PDF स्वरूपात पाहिजे असेल तर मला माझ्या टेलिग्राम किंवा इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तिथं तुम्हाला आणि फॉलो करून मेसेज करा. हा अर्जाचा फॉर्म तुम्हाला मी तिथं मोफतमध्ये देतो. 12वा कागदपत्र आहे शपथपत्र, की मी ह्या आधी कोणतीही विहिरीच्या योजनेचा लाभ घेतलेला नाही. हा एक शपथपत्र असतो. हा शपथपत्र तुम्हाला सुद्धा घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्ज प्रक्रिया. अर्ज कुठं करायचं हे थोडक्यात सांगतो पहा. पहिलं सर्व कागदपत्र एकत्र घेऊन ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अर्ज सादर करायचा. त्याच्यानंतर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक किंवा तलाठी हे अर्ज तपासतात. अर्ज तपास झाल्यानंतर पंचायत समितीकडून विहीर मंजुरी होते. विहिरीचे मोजमाप आणि नकाशा तयार केला जातो. त्याच्यानंतर विहीर खोदण्याचं काम मनरेगाच्या मजुराद्वारे केलं जातं आणि हे काम टप्प्याटप्प्याने होत प्रत्येक टप्प्यानंतर फोटो व कामाचा मोजमाप होऊन पैसे मंजूर होतात. पूर्ण काम झाल्यावर शेवटचा हप्ता मंजूर होतो. म्हणजे तुमचं विहिरीचं काम जसं होतं तसं तुम्ही फोटो काढून अपलोड करायचं आहे आणि त्यांनी तुम्हाला पैसे तुमच्या खात्यावरती DBT अंतर्गत जमा करतात. आता तुम्ही हे सर्व कागदपत्र वरील मी सांगितलेले तुमच्याकडे असतील आणि तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येतो आणि हे पंचायत समितीमध्ये सुद्धा अर्ज सादर करता येतो. आणि तिसरे काय ऑनलाईन